नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरताची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर त्याचे छत्रपती संभाजीनगरची यादी आहे ती लागत नव्हती. तर त्या संदर्भात आपण प्रयत्न केले होते आणि त्याच्यानंतर आता जी बघा ही यादी काय केली ती लागलेली आहे. तर छत्रपती संभाजीनगरची ही नोटीस आहे इथे आणि त्याच्यानंतर ही यादी आहे. आता इथं तुम्हाला पहिली नोटीस दाखवतो मी. त्याच्यानुसार सांगितलं आहे की यांनी परीक्षा कधी झाली होती या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि 45% पेक्षा जास्त जे मार्क होते त्या सगळ्या विद्यार्थ्यांचे काय म्हटलं की 80 मार्काची धावचाचणी चालू होती. आणि त्याच्यानुसार बघा की आता याच्यामध्ये एक गोष्ट सांगितलेली आहे की याच्यामध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा इंजिनिअरिंग जे केलेले आहे विद्यार्थी, तर त्यांच्याशी काय केलं की 12वी उत्तीर्ण असणे आणि समकक्ष ग्राह्य असणे त्या संदर्भात कळून आले. त्या संदर्भात एकही उमेदवार आढळून आलेला नाहीये. त्यामुळे काय करण्यात आलेलं आहे की बघा की त्याच्यामुळे ही लिस्टची यादी यांनी काय केली परत चेक केली होती. आणि त्याच्यानुसार काय केली होती की कागदपत्र तपासणी शारीरिक मोजमाप मध्ये अपात्र असण्याची यादीही काय केली की प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर ही यादी तुम्हाला दाखवतो मी. ही यादी आहे. ओके, ही यादी मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती देऊन दिली आहे. तर 172 मार्कांचा टॉपर आहे. ते हर्षल चव्हाण आहेत. त्याच्यानंतरनं माधव माहोरे हे 170 मार्कांचं आहे. त्याच्यानंतर शिवदास गुजर हे आहेत 166 मार्कांचा. आय थिंक याच्याशी ओळखतो, हे ग्रुपवर आहेत माझ्याशी. तर हे विद्यार्थी आहेत हे आहेत. तर टोटल जर बघा या यादीनुसार हे विद्यार्थी आहेत 3,425 एवढे विद्यार्थी आहेत. ओके. तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाणार आहे. मी तुम्हाला आता काय करेल की याचा कट ऑफ वगैरे या सगळ्या गोष्टी काय करेल की सेपरेट व्हिडिओमध्ये सांगेल. तर आता फक्त यादी आली याची माहिती दिलेली आहे. आता कट ऑफ वगैरे काय करतो आपण सेपरेटली डिस्कस करूयात आपण. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. ज्याने काय होईल की सगळ्यांनी याच्याबद्दल माहिती होईल. धन्यवाद.